आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 तास। दारव्हा येथे जागतिक महिला दिन संपन्न। सदर बातमी अशी की जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून सर्व शाखेय महिला कुणबी समाज व सांस्कृतिक मंडळ दारव्हा जिल्हा यवतमाळचे वतीने दिनांक 8 मार्च 2026 रोजी दारव्हा येथील शिवलॉन्स येथे जागतिक महिला दिन व तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सांस्कृतिक उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले व माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पमालासह दीप प्रज्वलन करून आज सोनियाचा दिन या भक्ती गीताने सौ कल्पना बुर्ले यांच्या सुमधुर गीताने झाली। सत्कारमूर्ती श्रीमती कमलाबाई आनंदराव नवरंगे, सौ संध्याताई घनश्याम साबू, डॉक्टर शेख अब्दुल्ला अँड वैशाली रामधन हिरे, अर्चना विजय उडाखे व सौ गोदावरी बबनराव पाटील यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला। प्रास्ताविक व सुरेख सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सौ सुषमाताई गावंडे यांनी यशस्वीपणे सांभाळून श्रोत्यांचा उत्साह शेवटपर्यंत राखला। सत्काराला उत्तर देताना उद्घाटनीय भाषण ॲडव्होकेट वैशाली रामधन हिरे यांनी महिला सक्षमीकरण हा विषय हाताळत सांस्कृतिक उपक्रम व व्यासपीठाची गरज अधोरेखित केली। प्रमुख अतिथी डॉक्टर कांचन नरवडे यांनी गौरव वकार्यावर प्रकाश टाकला। सौ ज्योतिताई चिंतकुंटवार यांनी समन्वय व संघटनेवर भर देत महिलाचे परिश्रम, समर्पण व यशस्वी दृष्टिकोन विशद केला। अध्यक्षीय भाषण प्राध्यापक डॉक्टर सौ संगीता वसंतराव घुईखेडकर यांनी महिला दिनाचा उद्देश, कार्य, संघटन व सुसंवाद स्वविकासासह कौटुंबिक व सामाजिक विकास साध्य करता येते याकडे उपस्थितांचं लक्ष वेधलं। आभार सौ माधवी नरवडे यांनी केले। यावेळी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या भजन स्पर्धेत 25 मंडळांनी सहभाग नोंदवत भजन स्पर्धेचे सूत्रसंचालन सौ सोनाली इंगळे यांनी तर आभार सौ दीपाली जाधव यांनी केले। भजन स्पर्धेचे परीक्षण प्राध्यापक महेश हरसुळकर व प्राध्यापक स्नेहा मुंडे यांनी केले। प्रथम पारितोषिक बिरबलनाथ महिला मंडळ कोळंबी या सौ संगीता वसंतराव घुईखेडकर कडून, द्वितीय पुरस्कार रुक्मिणी महिला मंडळ नातुवाडी दारव्हा या सौ रोहिणी राजू शिंदे तर तृतीय पारितोषिक जयभवानी भजनी मंडळ यवतमाळ यांना डॉक्टर समृद्धी रुपेश खंदाडे कडून देण्यात आले। कार्यक्रमाला श्रोत्यांची वाहवा व उपस्थिती मोठ्या प्रमाणात लाभून भावभक्तीने उत्साह व आनंदमय वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला। सदर उपक्रमाची दखल व गरज अनेक श्रोत्यांनी व्यक्त केली, असे आमचे प्रतिनिधी श्री विजय डोंगरे यांनी कळवले। आमच्या नवनवीन अपडेटसाठी आमचे परिवर्तन न्यूज 24 तासला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा। धन्यवाद।